सुरुवातीलाच एक अतिशय धक्कादायक बातमी ती म्हणजे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या करण्यात आली. कोल्हापुरातल्या राजेंद्रनगर परिसरात म्हाडा कॉलनी आहे. या म्हाडा कॉलनीमध्ये डॉक्टर कृष्णा किरवले यांचं घर आहे आणि या राहत्या घरातच त्यांचा खून झाल्याचं समोर आलंय आणि यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस देखील मोठ्या संख्येनं दाखल झाले असून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या जोरात सुरू आहे. रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट कोल्हापूरहून. रणजित, काय सांगशील? डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या झाली, आतापर्यंत काय काय पद्धतीनं पोलीस इथे पोहोचलेत, काय प्राथमिक अंदाज आहे? त्यांच्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावर जी खोली आहे या खोलीमध्ये ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचं निदर्शनास आलं. ही हत्या किंवा त्यांच्यावर जे वार झालेत हे साधारण 3 लोकांनी केलेले आहेत असं सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ही हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी झालेली आहे, यामध्ये आणखी पुन्हा पुरोगामी आणि या सगळ्या गोष्टी आहेत का याचे तर्क लावले जात होते. मात्र आत्ताच पोलिसांकडून एक माहिती देण्यात आलेली आहे, ती म्हणजे एक कार्पेंटरने त्यांची ही हत्या केलेली आहे आणि तो स्वतः त्यानं ही माहिती पोलिसांना दिलेली आहे की मी चुकून हे कृत्य केलेलं आहे. अशा पद्धतीनं पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे. मात्र जर चुकून झाला असेल तर 3 लोक या परिसरात का आलीत आणि त्यांनी इतके वर्मीघाव का केले हा पहिला प्रश्न आहे. जेव्हा किरवले यांची हत्या झाल्याची बातमी कोल्हापूर शहरामध्ये पसरली, वाऱ्यासारखे लोक या परिसरात आलेले आहेत. आंबेडकर चळवळीतले अनेक कार्यकर्ते या परिसरात पोहोचलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी विशेष कारणासाठीच ही हत्या झालेली आहे. किरकोळ वादातून, किरकोळ गोष्टीतून ही हत्या झालेली नाही असा आरोप आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते इथं करतायत. जेव्हा पोलीस मीडियाला ही माहिती देत होते की अशा पद्धतीने ही हत्या झालेली आहे, त्यावेळी आंबेडकर चळवळीतले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर लाता बुक्क्या मारायला सुरुवात केली. पोलीस गाड्या अडवून घोषणाबाजी द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि एकच या परिसरामध्ये गोंधळ उडालेला आहे. अजूनही हा गोंधळ माझ्या पाठीमागे सुरू आहे. कृष्णा किरवले यांच्याबाबत बोलायचं झालं तर आंबेडकरी चळवळीतले खूप मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं म्हणून कृष्णा किरवले यांच्याकडे पाहिलं जात होतं. डॉक्टर कृष्णा किरवले ते हे लेखक होते, साहित्यिक होते, विद्रोही चळवळीतले एक ते मोठे कार्यकर्ते होते. आंबेडकरी शाहिरी, त्यांचा जाती अंताचा लढा कृती कार्यक्रम, धम्म रक्षितांचे अधम्म चळवळ, आरक्षण वास्तव आणि विपर्यास आणि भारतीय दलित साहित्य अशा पद्धतीची एक महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. या पुस्तकांना राज्यभरामध्ये मोठी मागणी आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये ते मराठी विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले होते आणि आंबेडकर विकास जे केंद्र आहे, विद्यापीठ जे चालवतं, त्याचे ते शेवटपर्यंत प्रमुख म्हणून ते काम बघत होते. एकूणच महाराष्ट्रामध्ये दलित चळवळी ज्या व्हायच्या, या चळवळीचे ते प्रमुख असायचे. दलित चळवळीचे ते थिंक टँक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. अनेक सल्ला मसलत करण्यासाठी लोक त्यांच्याकडे यायचे. एक मिळता जुळता स्वभावाने एक सच्चा कार्यकर्ता म्हणून कृष्णा किरवले यांच्याकडे पाहिलं जात होतं. ही बातमी पसरल्यानंतर आता पाठीमागे अनेक कार्यकर्ते आले आहेत आणि त्यांची मागणी एवढीच आहे की हे जर वेगळ्या कारणातून झालं असेल तर त्याला पोलिसांनी वेगळा रंग देऊ नये आणि त्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी. जर चौकशी झाली नाही तर इथून पुढे मोठ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र पेटेल असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा कृष्णा किरवले यांची हत्या झालेली आहे, काहीशी संशयास्पद आहे. मात्र सुतारकाम करणाऱ्या एका व्यक्तीनं ही हत्या केल्याचं आपल्याला स्वतःहून येऊन सांगितलं असं पोलिसांचं म्हणणं आहे.